नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा 11वा श्लोक. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. अरे अर्जुना, जे लोक ज्या प्रकारे माझ्या चरणी आश्रय घेतात त्याच प्रकारे मीही त्यांना आश्रय देतो. सर्व माणसं सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचं अनुकरण करतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे साधक माझी ज्या प्रकारे भक्ती करतात त्याच प्रकारे मी देखील त्यांना भक्तिफलाद्वारे भजतो, स्मरण करतो. त्यांनी सकाम भक्ती केली तर त्याप्रमाणे त्यांना फळ देतो. त्यांनी निष्काम भक्ती केली तर त्यांना मुक्ती देतो. अरे अर्जुना, तू हे लक्षात घे की प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या फळाच्या उद्देशानं भक्ती करत असतो आणि त्या फळाच्या प्राप्तीकरता ते माझ्यावर श्रद्धा ठेवतात, भक्ती करतात. जे मला सखा मानतात त्यांना मीही सखा मानतो. जे मला आई मानतात त्यांना मी पुत्रवत प्रेम देतो. जे मला गुरु मानतात त्यांना मी शिष्य मानून त्यांचं मार्गदर्शन करतो. जे सकाम कर्म निष्ठेनं करतात त्यांना मी त्याचं फळ मिळवून देतो. जे ज्ञानमार्ग अनुसरतात त्यांना मी ज्ञान प्रदान करतो. यातला कोणताही मार्ग जरी घेतला तरी तुला लक्षात येईल की हे सर्वजण माझ्याच मार्गाचं अनुसरण करत असतात. एक हिंदी भजन आहे ज्याच्या काही पंक्ती अशा आहेत. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं. ज्या स्वरूपात एखाद्याला भगवंताला पाहायचं आहे त्याला अनुसरून जर त्यांनी मार्गक्रमण केलं तर ते त्याला नक्कीच मार्गदर्शन करतात. तुम्ही मीरेप्रमाणे त्यांना हाक द्या, ते येतील. शबरीप्रमाणे बोरं खायला द्यायच्या आधी ती चांगली आहेत ना याची खात्री करून त्यांना खायला द्या, ते खातील. पण ज्यांना हे कळत नाही त्यांच्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम, मतिवशे संभ्रम विवंचिती. म्हणजे जे परब्रह्म सर्व ठिकाणी सर्व काळी सारखंच आहे त्या चैतन्याच्या ठिकाणी मूर्ख लोक त्यांच्या बुद्धीला समजतं त्याप्रमाणे हा चांगला आहे, तो वाईट आहे असा फरक पाहतात. तो केवळ त्यांच्या बुद्धीला पडलेला भ्रम असतो. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.